हे हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले सकाळचे 8 आणि आता आमचं सगळं आवरलेलं आहे. सगळं बॅग पॅक केल्या, कारण आज आपण हे हॉटेल चेकआउट करून आपण दुसऱ्या हॉटेलला चेक इन करणार आहोत. खूप छान हॉटेल आहे, खूप छान सर्व्हिस आहे आणि आपल्या इकडच्या ज्या 2 रूम असतील ना तेवढे साईजची ही एक रूम आहे. आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे खरंच खूप सुंदर आहे. आम्हाला आनंद आहे की नानांनी पण ते एन्जॉय केलं. सो आता तो टाईम आला आहे की आता ह्या हॉटेलला गुड बाय करायचं. आता आपण इथून निघणार आहोत उबूदच्या दिशेने. उबूद ही एक वेगळी सिटी आहे आणि साधारण इथून 15-20 किलोमीटरवर आहे. ब्रेकफास्ट पहिल्यांदा करणार आणि त्यानंतर आपले गाईड आले की मग आपण गाईडसोबत आपल्या पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. सो चला आता पहिला ब्रेकफास्ट करूया आणि ते आले की आपण इथून निघूया. Good morning, Mr. Danu. Good morning. Yeah. So now where we are going? First, we're going to see the batik production, Okay. and then silver production, Yeah. and then waterfall, Okay. rice terrace, And and then we go to hotel. then we go to hotel. Last night. Okay. It's a very crowded place. Oh, not so. But right now in your hotel, so a little bit forest there. Yeah. Very, very quiet there. Very quiet. Yeah. सो आजचे आपण अट्रॅक्शन्स आपण करणार, हळूहळू एक एक करत जाणार आणि मग शेवटी आपण आपल्या हॉटेलला चेक इन करणार आहोत दुसऱ्या. सो बघूया आजची जर्नी कशी होते आणि काय काय आपल्याला बघायला मिळते ते. People make sarong or something with real hand painting. ओके. Hand paint. No machine. Okay. It's painting by hand. हो. And yeah, color is so beautiful. You washing 1,000 times the color not go. हो. Very good quality. ओके. Yeah. सो आता आम्ही इथे बुटीक प्रोडक्शनच्या इथे आलोय. इथे वेगवेगळ्या पेंटिंग्स बनवल्या जातात, कपड्यांवर असू द्या, बाकी सगळ्या इतर गोष्टींवर. तो बघूया आता काय वेगळं आहे. थँक्यू. हॅलो, गुड मॉर्निंग. सो इथे हे बघा, हे असं डिझाईन केलं जातं, सगळं हँडमेड आहे. They use with the wax. ओके, इट्स अ वॅक्स. Yeah, this is the wax. Okay. This wax. Oh. And then they melt the wax first like ओके that. ओके. So we start from white cloth. Uh-huh. They draw first with the pencil on the white material. ओके. And then after that they cover the sign with the wax. Mhm. After all they put the wax and then we coloring. For example like this. We have the already we coloring with the brush or by hand. ओके. This is the first color light blue. ओ. So if you want the second color for special part the side, Uh-huh. you will keep the first color wax again. This Oh. is the protect the blue with Oh. the wax. And then they put the second color Color. with the little bit dark color. Ah. Because they start from light color to make a dark. ओ. ओके. They put the wax color. Like this one, it is in. ओ. ओके ओके Simple process, like from the start until the finish. ओके. The draw, waxing, the सो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. पहिल्यांदा लाईट असतो आणि हळूहळू ते डार्क होत जातं. जसं आपल्याला हवं तसं ते बनवून घेतात. The last process, they boiling ओके. बॉइलिंग. the wax. Okay. That's the color stay like this. ओ. ओके. इट्स परमनंट. Yeah. Yeah. These are already boiling like this one. ओके. ओ. This is already वाव. boiling. That's the function was to protect the color. या म्हणजे वॅक्समुळे तो कलर प्रोटेक्ट राहतो, म्हणजे तो निघत नाही. त्यामुळे हे वॅक्सने हे असं बॉर्डरिंग करतात आणि परत त्याच्यानंतर हे परत एकदा असं एका लिक्विडमध्ये बुडवतात जेणेकरून तो कलर निघू नये. आणि मग त्याला जसं हवं तसं ते कलरिंग एक एक स्टेपने कलरिंग करत राहतात. That one is hand weaving. ओके, दिस इज हँड विविंग. ओके, हे हात मग आहे ना, तसं आहे हे. Make it sarong or for cloth. ओके. Yeah, this is 1 meter we get 1 day. 1 मीटर. 1 meter a day. ओ, 1 मीटर अ डे. That ओके. the pattern get ready on the thread. ओके. Yeah, this is the thread with different color. Uh-huh. Get the motif from here. ओ. So ओके. we roll हां. and then we put inside ओ. the circle. ओके. Yeah. हां, हे असं इथे रोल टाकतात धाग्यांचा आणि हे हळूहळू धागे ह्याच्यात येऊन ते मग हातमागावर ते असं विणलं जातं. Get every thread. या. ओ. नाईस.
Maybe you want to see inside? Yeah. ओके ओके. सो हे बघा, हे वेगवेगळ्या अशा डिझाईन्स आहेत. म्हणजे हे ॲक्च्युली डिझाईन्स असतात, हे धाग्यांमध्येच असतात आणि जसं ते हात मागवते करतात तसं ते असे एक कापड बनतं. वेगवेगळे कलर्स आहेत, वेगवेगळे ह्याचे. सो आज जाऊन बघूया आता त्यांनी काय काय त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. बापरे, खूप मोठं आहे. It's all made by this With the wax. wax. The hand weaving over there. ओके, हँड विविंग इज देअर Yeah. प्रोडक्ट. हे जे प्रोडक्ट्स आहेत इकडचे, हे सगळे वॅक्स जे मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने बनवलेलं आहे. आता हे शर्ट्स वगैरे बघा, असं बिलकुल वाटत नाही की हे त्या पद्धतीने बनवलेलं आहे. असं वाटतं प्रिंट केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे वॅक्सपासून बनलेले आहेत. आणि त्या साईडला जे आहे ते सगळं विविंग केलेलं आहे. हे असे लेडीजचे वेअर्स पण आहेत, पर्स आहेत, लहान मुलांचे ड्रेस आहेत आणि इकडे हे पिलो कवर्स आहेत. बघ किती वेगवेगळे डिझाईन्स आहेत, सुंदर सुंदर आहेत. आणि स्लीपर्स आहेत. व्हॉट इज दिस? Just material. जस्ट मटेरियल. ओके, हे मीटर वाईज कपडा देतात इथे. देन कॅप पण आहेत त्यांनी बनवलेल्या, जरा कलरफुल आहेत सगळ्या गोष्टी इथे. आता इथे लेडीजचे काही स्कर्ट्स आहेत, काही टॉप्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. 447 for 1 meter. पर मीटर. ओके, म्हणजे साधारण 2,500-3,000 हजाराला मिळेल ते 1 मीटर. 1 meter. हो. For batik 195 for 1 meter, and then you get discount 156 ओ for 1 ओके. meter. म्हणजे जे विणकाम केलेलं आहे ना ते साधारण येईल बघ 700-800 रुपयेपर्यंत येईल. आणि जे वॅक्सने बनवलेलं आहे ना ते महाग आहे, राईट? द वॅक्स प्रोडक्ट इज मोर कॉस्टली. Yeah. या, कारण त्याला खूप वेळ लागतो, त्यामुळे त्याची प्राईस तेवढी आहे. सो असे बरेच प्रोडक्ट्स आहेत, टी शर्ट्स आहेत लहान मुलांचे वगैरे. आणि इथे पुढे आलो तर मेन्सचे शर्ट्स आहेत. देन काही बॅग्स आहेत वेगळ्या पद्धतीच्या. इट वॉज नाईस. Yeah, products. या. So right now on the way we go beautiful shop of UC. When I tell you about the big dragon, you can take photo. यू टोल्ड. येस, ते एका शॉपबद्दल सांगतात जिथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, अगदी कमी प्राईसपासून ते अगदी जास्त प्राईसपर्यंत. सो आपण तिथे बघू, कारण आजचाच दिवस आपल्याकडे आहे, त्यामध्ये आपण शॉपिंग करू शकतो. सो लेट्स सी, आपण तिथे जाऊया आणि बघूया आपल्यासाठी काही वेगळं मिळत आहे का. Yes. रिअली ब्युटिफुल. या वॉल आर्ट बघा किती सुंदर केले दोन्ही बाजूला आहे. आणि ते And bigger, yeah. या, ओ माय गॉड. ओह, एव्हरीवेअर. Everywhere. या This door is so beautiful. Door. या, डोर वगैरे पण बघा किती सुंदर बनवलंय. आता इथं आपल्याला सिल्वर आणि गोल्डचे बऱ्याच वस्तू बघायला मिळणार आहेत. आणि ते सांगत होते की काही ठिकाणी नुसतं पाणी दिलेलं बनवलेलं असतं, पण इथे रिअल सिल्वर आणि रिअल गोल्डमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. Excuse me, sir. येस. I can stick a number of this for you. ओके, थँक्यू. This is for making here. ओके. सो वस्तू कशा बनवतात ते इथे दाखवलेलं आहे. सो हे आता सिल्वरचं बनवत आहेत, छोट्या छोट्या रिंग आहेत आणि त्याची साईज बघा कशी वाढवत आहेत. असं वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळं आहे इथे. आता इथे बघा, व्हॉट इज दिस? नेकलेस. ओके, पेंडेंट. ओके, हे पेंडेंट आहे. इथे मध्ये जे होल दिसतंय ना ते त्याच्यामध्ये स्टोन वापरला जातो आणि मग ते पेंडेंट बनलं जातं. कॅन यू शो मी वन? वाव, थँक्यू. सो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात. हे बघा, खूप मेहनतीचं काम आहे आणि ते सगळेजण खूप मेहनतीनं करतात, त्यामुळे त्या गोष्टी तितक्या प्राइसी आहेत, महाग आहेत.
सो बघा किती जण काम करतात इथे. हे तर झालं इथे मेकिंग. आता पुढे कोणतं सेक्शन आहे ते बघूया. इथं पॉलिशिंग आणि फिनिशिंग केलं जातं. म्हणजे जे वस्तू तिथे बनल्या जातात ते इथे त्याला पॉलिश केलं जातं आणि फिनिशिंग दिलं जातं. सो हे अशा पद्धतीचं फिनिशिंग दिलं जातं. हे तयार झालेले इयरिंग्स आहेत इथे. आता इथे बघा हे पण पेंडेंट आहेत, पण हे वेगळ्या पद्धतीचे आहेत. जे ख्रिश्चन लोकांच्या जे क्रॉस असतं त्याचे हे पेंडेंट्स आहेत. हे सिल्वरमध्ये आहेत. खूप भारी. आणि म्हणजे हे प्रोसेस आम्ही पहिल्यांदा बघतोय. हे बघा इथे काही रिंग्स पण आहेत सिल्वरच्या. त्याची फिनिशिंग झाल्यावर किती सुंदर दिसत आहेत बघा. हे पेंडेंट्स आहेत आणि हे रिंग्स आहेत. ह्या ज्या वस्तू आहेत ह्या सेल्ससाठी पण असतात. सो या ओके. सो इथे सेल्ससाठी पण ठेवलेलं आहे. आता हे जे आपण आत बघितलं त्याचं मेकिंग, पॉलिशिंग, फिनिशिंग हे झाल्यानंतर प्रोडक्ट्स ॲक्च्युअल डिस्प्लेमध्ये असतात. इथे आपण इथे बाय पण करू शकतो. तर मित्रांनो आता बघून झालं. खूप सारं व्हरायटी होत्या. खूप रिंग्स, इयरिंग्स, देन नेकलेस वगैरे एवढ्या व्हरायटी होत्या की आम्हाला जवळपास 2 तास गेले असतील आतमध्ये. सो फायनली नानांनी ॲनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून आईला एक रिंग दिले. ते आता गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन घरी. चला आता निघूया इथून. खूप वेळ झाला इथे आणि फायनली एक ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट पण मिळालं आहे की नाही. चलो. A few moments later. तर इथं आता एक चष्म्याचं दुकान दिसलं. सो बोललं आईचा चष्मा होतोय का रिपेअर बघू, कारण त्याच्या दांड्या तुटलेत आणि आता तेच बसतंय का ते चेक करतोय आम्ही. तर झालं तर बरं होईल, कारण आई नानांचा चष्मा वापरते. सो तो पण प्रयत्न करतोय. त्याने दुसऱ्या चष्म्याचं काढून लावतोय. सो बघूया जर झालं तर आईचं काम होऊन जाईल. बसलं. चल गुड. थँक गॉड झालं. जर मला तसं दिसलं म्हणून म्हटलं ती. सो फायनली आईचा चष्मा झालाय रिपेअर. तर हे बघ लागला. आणि रेवला आणि स्वयंला कार्स घेतलेत, मेटल कार. सो चला आता बसूया आणि जाऊया आता पुढे. हॅलो. Many local artists from the family. Okay. And we do many different styles. The traditional, modern art. We do also abstract, Buddha and everything. So we have a lot of That's nice. studio. In Bali, so many artists. Yeah, many artists, not only painting, but everything. Yeah, it's everything. If we want to take any painting, how we can take? We can roll. Like this one, this on canvas. So we roll, we make like small too. It's easier to carry with Okay. bubble wrap. And what about the frame? Frame, I think people in India, I mean in everywhere, Hey. they can stretch. Yeah. They use the staples. Yes. Yeah. I think Yeah. people can do that. Yeah. Okay. Yeah, we do. But we have also small size like Okay. small size like them. Oh. We have also actually in India. Baka, it's kiti- Saraswati, Yes, the Hindu yes, one. yes. This is the Saraswati one, the Ganesh. Yes. And we have Ramasita one, Ramayana story. It's a painting. Yeah, it's they look like Oh, printing, but yeah. original handmade, Oh. hand painted. Yeah. Wow. But the small size, like with the glass, Uh-huh. this painting they made we do on paper. Okay. But, like this one on paper, so the Saraswati, the Oh. black ink. हे बघा सरस्वतीचा No फोटो आहे. glass like outside. Mhm. This is on canvas. Even big, we have also big size. Later, yeah, we said no. Okay. You can roll. Okay.
सो खूप सारे असे पेंटिंग्स आहेत त्यांच्या. What part? सॉरी, What part of India? Delhi? वी आर फ्रॉम मुंबई. Maharashtra. Mumbai. Yeah, Mumbai. Bollywood, yeah. Yes. Yes. You saw in Indian movies? No? I like watching Indian movies. Okay. Stories. Okay. Mumbai is the biggest city. Yeah, biggest city. Delhi also. Yeah, biggest city. Delhi. Delhi is the capital. Nice painting. It's a canvas painting? Canvas painting. Oh. So a lot of I have canvas painting at my home. I like it. किती बारकाईनं काम केलेलं आहे बघा. वाटत पण नाही बिलकुल की हे कॅनव्हास आहे. म्हणजे आर्टिस्टला मानलं पाहिजे. oil painting. So we do the position. In the morning, in the village, we do. Oh my God, केवढी मोठी पेंटिंग आहे. Basket here, something. Oh my God. The temple. You been there? Yeah. Yesterday only. Yesterday. Yeah. Very nice, yeah? Yeah, it's a beautiful. खूप सुंदर. हे गणपतीची बघ ना, किती सुंदर आहे. आपल्या सगळ्या देवांची इथे पेंटिंग्स आहेत. म्हणजे गणपतीचे असू द्या, सरस्वतीचे असू द्या, श्रीरामांचे असू द्या. हे बघा, किती सुंदर आर्ट आहे. सुंदर. हे बघा, किती सुंदर पेंटिंग काढले. आता ह्याची प्राईज वगैरे मी विचारेन, पण कधी कधी असं आर्ट बघितलं ना त्याची प्राईज करू वाटत नाही, कारण त्या आर्टिस्टचा एक अपमान होतो. किंवा ते सेलसाठी असेल तर ठीक आहे, पण जसं आता हे सेलसाठी आहेत का नाही आय डोंट नो, पण काही पेंटिंग्स आहेत जे सेलसाठी त्यांनी ठेवले. जसं आता ही ह्यूज पेंटिंग आहे, किती सुंदर आहे. हे रिअलमध्ये बघण्यात खूप फरक आहे आणि फोनमधून जे व्हिडिओमध्ये बघण्यात खूप फरक आहे. तर मित्रांनो, आता तिथे पेंटिंग शॉपमधून आम्ही निघालो आणि ॲक्च्युली पेंटिंग म्हणजे त्याला शब्द नाहीत माझ्याकडे. काय इतकी भारी पेंटिंग्स होते. जेवढी आर्ट चांगली असते ना तेवढी त्याची प्राईस पण तिथे जास्त असते. त्यामुळे कधी कधी आपल्याला जे एक्सपेक्टेड असतं त्यापेक्षा जास्त असतेच, कारण ते तितका वेळ घेतलेला असतो ते पेंटिंग बनायला आणि तितकं बारकाईनं काम केलेलं असतं. सो आमच्या बजेटमध्ये बसलं नाही असं मी म्हणू शकतो, कारण जे पेंटिंग आम्हाला आवडली होती त्याच्यामध्ये त्याने बार्गेनिंग पण केलं, पण स्टील ते आमच्यासाठी खूप जास्त होतं. त्यामुळे उलट होऊ दे, प्रश्नच नाही. आर्ट खूप वेगळी आहे, आर्ट खूप सुंदर आहे, पण आपण उगाच ते बार्गेनिंग करून त्यांचं इन्सल्ट नाही करायचं, कारण आर्टिस्ट खूप मेहनतीने ते बनवतात आणि आपण त्याच्यावर बार्गेनिंग केलं की ते योग्य वाटत नाही. म्हणून मग आम्ही आता तिथून निघालो. आता वॉटरफॉलच्या दिशेने चाललोय. खरंच हे उबोध एक ठिकाण आहे, हे खूप वेगळं आहे आणि खूप छोटी छोटी घरं आहेत, पण क्यूट आहेत, मस्त आहेत. त्यामुळे इथं फिरायला वेगळं वाटतंय, म्हणजे सिटीमध्ये फिरणं. आणि इथे उबूद म्हणजे आपल्या गावाकडे कसं असतं ना तसं ही छोटी सिटी आहे आणि म्हणजे जिथे शेती वगैरे केली जाते, आजूबाजूला भात शेती केली जाते. सो त्यामुळे छान वाटते म्हणजे इथे फिरायला. आणि पण एक मात्र आहे की जिथे जाईल तिथे स्वच्छता आहे आणि खूप लोक शिस्त पाळत आहेत, ही चांगली गोष्ट वाटली. चला आता जाऊया इथून आपण वॉटरफॉलला. तर मित्रांनो, आता आम्ही इथे वॉटरफॉलच्या इथे आलोय. ह्या वॉटरफॉलचं नाव आहे तेंगुनोनान. we can't spell it. It's a very difficult name. तर आता इथे आपण तिकीट काढणार आणि मग आज जाणार. तर मित्रांनो, आता इथे आम्ही जे आज चाललो आहे इकडे वॉटरफॉलला, सो याचं तिकीट घेतलेलं आहे. प्रत्येकाला 20,000 IDR आहे आणि आता ह्या दिशेने आपल्याला खाली जायचं आहे जिकडे वॉटरफॉल आहे. तर मित्रांनो, हा जो समोरचा वॉटरफॉल आहे हाच तो वॉटरफॉल आहे. आता ह्याचं नाव इथे तुम्हाला दाखवतो, कारण हे प्रोनाऊन्स करायला फार डिफिकल्ट आहे. आणि ॲक्च्युली ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला, इथून ह्या खाली अशा जातात आणि हे समोरून असं खाली. टोटली काहीतरी 300 स्टेप 3000. ओके, म्हणजे 3,000 स्टेप्स आहेत. परत एवढ्याच वर चढून यायला पॉसिबल नाही आहे. आता कंटाळा पण आला आहे, आईला तर पॉसिबल नाहीच नाही. सो बोललं ठीक आहे, इथून पण तेच दिसणार, तिथून पण तेच दिसणार आहे. तसा वॉटरफॉल फार असं मोठा नाही आहे, पण छान आहे. तुम्हाला जवळून दाखवतो. इथपर्यंत माणसं जातात.
तर मित्रांनो आता 4:45 झालेत आणि आम्ही आता आलो आहोत राईस टेरेस बघण्यासाठी. म्हणजे जे भाताची शेती कशी केली जाते ते आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि इथे असं टेरेस असतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे चहाचे मळे असतात स्टेप बाय स्टेप असे वर. सो आपण तिथे आता जाणार आहोत. तिथे बऱ्याच ॲक्टिव्हिटी असतात. जर पॉसिबल झालं तर आपण करू, नाहीतर ॲटलिस्ट राईस टेरेस तरी बघून येऊ नक्की. सो त्यांनी आता इथे तिकीट्स काढून हे असे आपल्याला बँड दिलेत आणि आता इथून आपल्याला खाली जायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी असे स्पॉट्स आहेत, असं नाही आहे की हे एकाच ठिकाणी आहे. ह्या पूर्ण भागामध्ये सगळीकडे राईस टेरेसेस आहेत आणि इथे गर्दी बघा. आय थिंक हा पूर्ण एक ग्रुप आहे मोठा आणि इथून तुम्ही बघू शकता जे फेमस राईस टेरेस जे आपण ऐकले बालीचं ते हे आहे. आणि इथे स्विंग वगैरे जे खूप साऱ्या इंस्टाग्राम फोटोज व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल ते इथे होतात. हे बघा, हे भाताची शेती अशी स्टेप बाय स्टेप वर खाली वर खाली वर खाली असतात. झोपाळा आहे का नाही, स्विंग करू शकतो. हे असे बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे. जसं इथे एक आहे, इथे पुढे पण आहे. असे बऱ्याच ठिकाणी त्यांनी ते स्विंग दिलेले आहेत. सो जर ही तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्हाला त्याचं वेगळं तिकीट घ्या. वी हॅव टू टेक डिफरंट तिकीट फॉर दी. ओके ओके. If you want to go that place, Uh-huh. the village, you can go by swing, स्विंग. like flying fox, ओ until that village. ओ. In that place, and then you back again from swing again. सो हाऊ मच फॉर दिस? We can see that. You have choice: extreme swing or slow swing, ओके. romantic swing. Many places today. सो जर तुम्हाला असं स्विंगने जायचं असेल तर साधारण 3-3.5 लाख रुपये इंडोनेशियन रुपये आहे. आणि सेम सायकलिंगसाठी. आणि जर दोघांना एकत्र जायचं असेल तर 4,50,000 आहे. आणि इकडे स्विंग, romantic इथे स्विंग हे वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक सुपरमॅन जो झिप लाईन आहे त्याचं पण 3.5 लाख आहे. आणि कपल स्विंग आहे त्याचं 4 लाख रुपये आहेत. आणि नॉर्मल स्विंग जे आहे लेडीजसाठी ते 2 lakhs आहे. करायचं आहे का? तर सिंगलचा आहे. Couple better. You must take photo with तू kisses. करणार? बघूया. ओके, थोडंसं जवळ येऊन बघूया आपण कसं आहे हे. सो हे असं सगळं राईस टेरेस आहे. एरिया बघा ना किती सुंदर दिसतंय. आणि इवन तुम्हाला जरी ट्रेक करायचं असेल ना तरी तुम्ही असं जाऊ शकता तिथपर्यंत चालत. सो ही एक चांगली गोष्ट आहे. बघूया आता इथे आईंना बसत आहेत. इथूनच बघताय. हाऊ वी कॅन गो डाऊन? Just walking there. Right? ओ ओके. तुम्ही येणार? कुठं आहे? ठीक आहे, इथून जाऊ शकताय. Pardon, strong like now. आता आपण इथून खाली जाऊया आणि असंच खाली 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 आपण जाऊ शकतोय जिथपर्यंत जमेल तिथपर्यंत. सो लेट्स गो. खूप शांतता आहे आणि खूप भारी वाटतंय. बघा किती सुंदर आहे हे. एखाद्या पिक्चरसारखं वाटतं की नाही. सुंदर निसर्ग आहे. लोक खाली जात आहेत, खूप खाली जात आहेत. दिसतंय तुम्हाला? खूप खालीपर्यंत जातात. आता मी पण जिथे जमेल तिथपर्यंत जाणार. कारण स्विंग करता येण्यासारखं आहे पण खूप जास्त कॉस्टली वाटते. सो म्हणून बोललं जाऊ दे, आपलं त्यापेक्षा खाली ट्रेक करून जाऊ. ही बघा स्विंग. आणि हे नेक्स्ट आहे. ह्याच्यामध्ये बरेच लोक बसून फोटो काढतात. हे असं आहे आतून. आपण खाली जाऊया अजून. क्या बात आहे. आई नानांचे फोटो चालू आहेत. आपण जाऊया खाली. पाणी बघा कसलं स्वच्छ आहे. राईस प्लांट केलं जातं असं. आणि हे ह्यांचं उदरनिर्वाह म्हणतो ना आपण, जसं आपल्याकडे शेती केली जाते तसंही इथं भाताची शेती केली जाते. आणि त्याच्यासाठी लागणारं पाणी आहे ते असं कॅनलने जातं. आपण फक्त हे एन्जॉय करूया. कारण नॅचरल गोष्टींसाठी कोणताही पैसा द्यायची गरज नाही आहे. ह्या गोष्टी तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट एन्जॉय करू शकता. सो आपण आणखी थोडंसं खाली जाऊया.
जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत मी जाणार आहे, कारण मला फार मजा वाटायला लागली इथून खाली खाली जायला. शांतता बघा किती आहे. ही शांतता आहे ना अनुभवायला खालीच यायला पाहिजे. वरून इतका गोंगाट आहे, वर इतके लोक आहेत, हे शांतता वर मिळत नाही. हे खालून वरचं पण किती सुंदर दिसतंय बघा. चला तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी आपण खाली आलो होतो. आता आपण पुन्हा वर जाऊया, कारण आपल्याला परत आता इथून आपल्या हॉटेलपर्यंत जायचं आहे. सो तिकडे चेक इन करायला उशीर नको करायला. जे खूप दिवस झालं लोकांचे फोटोज आणि व्हिडिओ बघितले होते ते आज प्रत्यक्षात इथं येऊन अनुभवलं, ह्याचा आनंद आहे. आणि नानांना पण हे दाखवता आलं, ह्याचाही खूप आनंद आहे. चलो. तर मित्रांनो, आता वाजले 7:30 आणि आम्ही आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वी आमच्या नवीन हॉटेलवर चेकिंग केलं आहे. आणि हे आहे हॉटेल भुवाना उबूद फार्म हॉटेल. हे खूप सुंदर हॉटेल आहे. इट्स अ 4 स्टार हॉटेल. ज्या पद्धतीचं आहे ना ते खूप सुंदर आहे आतून तर. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बाहेर आहे ना ते त्याच्याहून खूप सुंदर आहे. ते मी तुम्हाला उद्या दाखवेन, म्हणजे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो आता मी तुम्हाला दाखवतो की आमच्या रूममध्ये काय काय आहे ते. सो असं बाहेर 2 चेअर दिलेत आणि एक टेबल दिला आहे. आणि असं एंट्री केली की इथे 2 बेड होते, पण आम्ही तिघे असल्यामुळे त्याने एक्स्ट्रा बेड दिलेला आहे. प्लस हे वरचं जे आहे हे वुडनचं ते बघा किती सुंदर आहे. इकडे टेबल आहे, टी व्ही आहे, चेअर आहे, इथे एक सोफा आहे, हे आपले बॅग्स ठेवायला इथे आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला खाली फ्रीज आहे आणि इथे तुम्ही मेकअप वगैरे करू शकता. आणि आतमध्ये हे असं आहे, इथे तुम्ही शॉवर घेऊ शकता. बस आता आज खूप फिरलो, शॉपिंगचंच बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो होतो. फारसं काही घेतलं नाही, फक्त जवळच्या लोकांना काहीतरी इथली भेट म्हणून आम्ही एक 2-3 वस्तू घेतल्या. आणि महत्त्वाचं त्याच्यानंतर जे आम्ही राईस टेरेस बघितलं ते लिटरली सांगतो खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही बालीला आला आणि हे जर नाही केलं तर तुम्ही खरंच काही नाही केलं. बाकी ॲक्टिव्हिटी आहेत, तुम्ही ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला घ्यायची इच्छा आहे तर तुम्ही घेऊ शकता, पण इट्स टोटली वर्थ इट. चला बस आजच्या पुरतं इतकंच. होप सो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा जस्ट अबाउट अस. सो दॅट्स इट फॉर टुडे. Hope you like this video. We will meet you in next vlog. Till then, bye bye, take care and love you all.